श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष विषयी माहिती आणलेली आहे. मला एक दोन कमेंट आल्या पण होत्या आणि व्हॉट्सअपला पण मेसेज आलेला होता, ताई प्रदोष विषयी माहिती सांगा. तर मला असं वाटतं मी एकदा बनवलेला आहे तो व्हिडिओ, थोडा जुना होता. तर बनवलेला आहे. आज पुन्हा नवीन व्हिडिओ बनवते कारण की तो व्हिडिओ आपल्याला सापडत नसेल तर ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष महत्व बघू आपण. चला. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा प्रदोष, आता आपल्याला माहिती की प्रदोषाचं जे महत्व आहे गुरुचरित्र ग्रंथात दिलेलं आहे. गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये बघा एका अध्यायात दिलेला, आता मला नेमकी लगेच तो अध्याय लगेच या क्षणाला आठवत नाही, पण गुरुचरित्र ग्रंथात प्रदोष महत्व दिलेलं आहे. आणि प्रदोष जर आपण केला, प्रदोष व्रत केलं तर आपण सगळ्या पापातून मुक्त होत असतो. आणि प्रदोष प्रत्येक वारी असतो, म्हणजे वेगळ्या वेगळ्या वारी असतो, तर त्याच्या प्रत्येकाचं वेगळं नाव आहे, वेगळं काम आहे. तर आपण कसा करतो, आपण म्हणजे 15 दिवसाचा करतो किंवा आपण फक्त रविवारचा आलेला प्रदोष करतो, सोमवारचा आलेला करतो की गुरुवारचा आलेला जो असेल तो आपण कुठला प्रदोष करतो हे बघा. परंतु जर आपण सगळे प्रदोष केले, आणि प्रदोषाचं कसं असतं, एक संकल्प असतो की जसं एकादशी आपण कंटिन्यू करतो तसं प्रदोष पण कंटिन्यू करायचा असतो. म्हणजे आमच्याकडे तर आहे ना, माझे आजोबा होते ना तेव्हाच सांगते, माझ्या आजोबा त्यांच्या वडिलांपासून, आजोबाच्या वडिलांपासून आमच्याकडे प्रदोष व्रताचं एक व्रतच होतं. आणि खूप म्हणजे त्यांना, मला त्यांच्याही अगोदरचं असेल मला हे नाही, परंतु आमच्या आजोबांच्या वडील आहे ना त्यांच्या, आमच्याकडे कंटिन्यू एक प्रदोषाचं व्रत असायचं. लग्न झालं की लगेच ती जोडी प्रदोष व्रत करायची, असं आमच्याकडे प्रथा होती. मग माझे आजोबांचे वडील, आई वडील पण करायचे, मग माझे आजोबा पण करायचे. त्यानंतर आमच्याकडे माझे काका, त्यांचे लग्न झाले, ते प्रत्येक जोडी सगळे करायचे, माझे आई वडील पण करायचे, सगळे करायचे. आणि प्रदोष, दर प्रदोष उपवास करायचा, त्याचं खूप असं पावित्र्य वगैरे राखून पूजा करायची. म्हणजे ते प्रत्येकाचं हेच होतं की माझे आजोबा ते करूनच घ्यायचे, लग्न झाले की लगेच त्यांना शिकवून द्यायचे, लगेच हे करायचं. परंतु ते प्रदोषाच्या व्रताने खूप 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 चांगलं झालं. माझ्या आई वडिलांचं, सगळ्यांचंच चांगलं आहे, परंतु मी माझं सांगते, माझ्या आई वडिलांचं खूप चांगलं झालं. त्यांना मुलं चांगले झाले, त्यांच्या मुलांचे, सगळ्या मुलांचं अगदी व्यवस्थित झालं. त्यांचं सुद्धा म्हातारपण इतकं सुंदर गेलं का, म्हणजे त्यांच्या मुलांनी नाहीच ना, सुनांनी सुद्धा सर्व त्यांचं केलं, म्हणजे इतकं छान झालं. तर त्या प्रदोष व्रताच्या पुण्याने एवढं सगळं झालेलं आहे. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रताविषयीच माहिती आणलेली आहे. तर आज बघू, आता बघू आपण प्रदोष हा प्रत्येक वारी प्रदोष असतो, तर प्रत्येक वारीच्या प्रदोषाचं काय महत्व आहे, त्याचं काय कार्य आहे हे बघू. तर हे बघा, आता आपल्याला हे माहिती आहे की भगवान प्रदोष हे भगवान शिवशंकराचे पूजन करत असतो त्या दिवशी, माहिती ना. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि पवित्र आणि पुण्यकारक मानले गेलेलं आहे. तर आता बघा, स्त्री आणि पुरुष हे दोघंही हे व्रत करू शकतात, बरोबर आहे. तर मी सांगितलं आमच्याकडे तर ती प्रथाच होती, आई आणि वडील दोघंही करायचे. लग्न झालं की लगेच नवीन जोडीलाच पहिलाच जो प्रदोष येईल तेव्हापासूनच लगेच उपवास करायला लावायचे. आणि त्याचं खूप छान त्यांना, म्हणजे त्यांचं खूप छान असं आयुष्य गेलं. आणि आता माझं समजा, आता मी तर लग्न झाल्यानंतर, आमच्या सासरी तर नव्हतं तसं, परंतु मी माझं लग्न झाल्यानंतर एकादशी करायला लागले. तसं असतं, म्हणजे आपलं आपलं असतं. आता हे तर कुठलंच नव्हतं तर मी एकादशी करायला लागले. तर असो, आता आपल्याकडे आहे प्रदोषाची माहिती. आता बघा, प्रदोष, आता तुम्हाला तेच सांगितलं पहिलं, प्रदोष व्रत केल्याने आपले सगळे पाप दोष दूर होतात. आपले जे काही शारीरिक दोष असेल, मानसिक असेल, कुठले पण बाकीचे जे काही आपल्याला कुठले दोष लागलेले असेल, की कुठलेही दोष असला, आता आपल्याला भरपूर वास्तू दोष लागतो, पितृदोष लागतो, त्यानंतर शारीरिक आजार असतात, तो पण एक दोषच आहे. तर शाप असतात, ताप असतात, तळतळाट असतात, आपण कोणाचे घेतो, तर ह्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळत असते याच्यामुळे, प्रदोष व्रत केल्याने. प्रदोष व्रत हे अतिशय पुण्यकारक व्रत आहे. हे तर आपल्याला खरंच महाकाला केलं पाहिजे खरं. पण जे काही आहे त्याचं काय, असे खूप, आपलं कसं झालं, त्याचा खूप मोठा बाऊ झालेला आहे की ते खूप कडक व्रत असतं असं तसं, परंतु कडक नसतं. पण त्याचं जेवढं आपण करू ना, तर तेवढं त्याचा फायदाच आहे आणि ते पुण्यकारकच आहे. आता हे आपल्याला माहिती, प्रदोष हे शिवाचंच व्रत आहे आणि शिवाचं काय, आरोग्यासाठी,
सुख शांतीसाठी, ऐश्वर्यासाठी शिव आपल्याला लगेच आणि दुसरी गोष्ट शिव हे जे आहे ना लगेच सेवा फळ देणारे देव आहे. लवकर आपल्याला त्याचे फळ मिळत असतं. ते आता बघू रविवारच्या दिवशी. आता हे जे आहे ना प्रदोष केल्याने सारे दोष दूर होतात हे झालं. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचं महत्व काय आहे आणि ते केल्याने काय लाभ होतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघू. आता आता बघा रविवारी रविवारी जो प्रदोष येतो त्याला आपण जे आहे ना रवी प्रदोष म्हणतात. हं. रविवारी येणाऱ्या प्रदोषाला रवी प्रदोष म्हणतात. सोमवार येणाऱ्याला सोम प्रदोष म्हणतात. मंगळवार येणाऱ्याला भौम प्रदोष म्हणतात. त्यानंतर बाकी शनिवारी येणाऱ्याला शनी प्रदोष असं म्हणत असतात. आता हे प्रदोष आपल्याला समजलं तर कोणत्या दिवशी येणाऱ्या काय प्रदोष म्हणत असतात. आता बघू आपण कुठल्या वाराच्या याची माहिती. आता बघा रविवारी जो प्रदोष येतो त्या प्रदोषाचं व्रत केल्याने आपले शरीर निरोगी राहते आणि सूर्यासारखे तेजमय राहते. बघा रविवारी आपण जर प्रदोष केला ना रवी प्रदोष जर उपवास केला आपलं शरीर निरोगी होतं आणि सूर्यासारखं आपल्या शरीरावर तेज येत असतं. म्हणून रवी प्रदोष आपण केला तर खूप उत्तम आहे. त्यानंतर सोम प्रदोष सोमवारी येणारा प्रदोष सोम प्रदोष असतो. हा प्रदोष केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर पितृदोष आणि आजारपण हे जातं. त्यानंतर मंगळवारचा भौम प्रदोष हे प्रदोष केल्यानंतर आपल्याला रोगापासून मुक्ती मिळते आणि स्वास्थ्य आणि समृद्ध होते. ऋणमुक्ती होते, कर्जमुक्ती होते आणि पार्वती मातेने शंकराला सॉरी आता मंगळवारी केलेलं प्रदोषाचं मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते. त्यानंतर शरीर स्वास्थ्य व समृद्ध राहते, ऋणमुक्त होते, कर्ज राहत नाही, कर्जमुक्ती होते. पार्वती मातेने शंकराला प्रकट करण्यासाठी किंवा शंकर हे वर मला मिळावं यासाठी जो उपवास केला होता तो भौम प्रदोष केला होता. म्हणजे आपल्याला पती प्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला भौम प्रदोष हे व्रत केलं तर त्याचा पण आपल्याला रिझल्ट येऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो. आता बुधवारी बुध प्रदोषला आपले जे काही आहे बुध प्रदोष आपण उपवास केला तर कार्यसिद्धी होत असते. म्हणजे जे काही कार्य असतात ते आपल्या अडलेले असतात ते कार्य होत असते, कार्यसिद्धी होत असते. आणि गुरुवारी केलेल्या प्रदोषाने शत्रूचा नाश होतो. गुरुप्रदोषने शत्रूचा नाश होतो. शुक्रवारीचे प्रदोष येतो ते केल्याने सौभाग्याची वृद्धी होत असते. आणि शनी प्रदोष व्रत केल्याने पुत्र प्राप्ती होत असते. म्हणून मी मागे पण एका याच्यात सांगितलेलं शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा संध्याकाळी आणि तो उपवास करायचा पती पत्नी दोघांनी पण. त्याचं मी शनी प्रदोषची माहिती दिलेली आहे. ते व्रत थोडस डीप मध्ये मी टाकलेलं आहे पुत्र प्राप्तीसाठी. तर आपण ते मागची व्हिडिओ बघून घ्या आणि तसा जर एखाद्या वेळेस जेव्हा शनी प्रदोष येतो तेव्हा ते करा. मी बऱ्याच वेळा शनी प्रदोष आला की टाकत असते व्हिडिओ. आणि शनी प्रदोषचं अजून एक आहे शनी प्रदोषच्या दिवशी तर पुत्र प्राप्तीसाठी तर आहेच आहे, परंतु याच्यामध्ये दिलेलं बघा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ जर आपण वाचला असेल ना त्याच्यात दिलेलं आहे की शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे रात्री नाही. आपल्याला मी पहिलेच सांगितलं की मागच्याच व्हिडिओत की जे महादेवाचा अभिषेक आहे हा फक्त शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी करू शकतो. पण संध्याकाळी कधी सूर्यास्ताच्या नंतर नाही, सूर्यास्ताच्या अगोदरच असतो तो. सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदर आपला अभिषेक झाला पाहिजे असा असतो तो. अर्धा तास तरी आता समजा तुमचा सूर्यास्त 6:30चा असेल तर आपल्याला 6 सव्वा आपला अभिषेक हा झाला पाहिजे. तर हा फक्त शनी प्रदोष असतो तेव्हा चालतो. आणि त्याच्यामध्ये आणखी आपले जे हे आहे श्रीपाद श्रीवल्लभचा ग्रंथ आहे त्याच्यात दिलेला आहे की जो कोणी शनी प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक शिवमहिमा अभिषेक करेल त्याचं ह्या जन्मातलं पाप आहे सगळं धुतलं जाईल आणि त्या दिवसापासून त्याचा नवीन जन्म होईल असं सांगितलेलं आहे. परंतु आता हे कारण आहे त्याचं असं नाही की मी जाणून बुजून कोणाला त्रास दिलेला आहे, जाणून बुजून मी पाप केलेला आहे आणि मी शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी अभिषेक करेल आणि मी सगळं पापातून मुक्त होईल असं नाही. जे आपल्याकडनं न कळत झालेलं आहे. आता आपल्याला हे माहिती की आपल्याकडनं जाणून बुजून जरी काही झालं पाप तर त्याचे आपल्याला भोग आहेत, न कळत झालं तरी भोग आहेच. पाप होणं चालू म्हणजे जाणून बुजून किंवा न कळत भोग आहे. परंतु आपण जर शनी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जर आपण महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक केला तर आपलं ह्या जन्मात जे काय आपल्याकडनं न कळत झालेलं पाप आहे
ते पाप धुतल्या जातं, हे मात्र लक्षात घ्या. तर म्हणून आपल्याला शनी प्रदोषचं महत्व खूप जास्त आहे. त्यानंतर बघा, हे व्रत केल्याने आपल्याला स्वर्ग म्हणजे जे काय आहे मोक्ष मिळत असतो. हे व्रत केल्याने मोक्ष मिळत असतो. म्हणून आपल्याला जर मोक्ष हवा असेल तर आपण हे व्रत नक्की करायचं. आणि आपल्याला माहिती महादेव आपले मोक्ष देत आहे. यमदैवत पण महादेवच आहे आणि तारणारे पण तेच आहे, घेणं हे करणारे पण तेच आहे. म्हणून आपल्याला जर हे सगळं व्रत आपण करत राहिलो, असे काही वर्ष व्रत झाले, भरपूर वर्ष 21 वर्ष जर आपल्याकडनं ही प्रदोष व्रताची सेवा झाली पूर्ण 21 वर्ष, तर आपल्याला मोक्ष मिळत असतो, पुन्हा जन्म मिळत नसतो. म्हणून आपण जर करणार असेल तर असं पूर्ण करा. आणि दुसरी गोष्ट आणखी, आपला जे काही संकट असतं, कष्ट असतात, दुःख असतं, हे दुःख आपलं दूर होत असतं ह्या प्रदोष व्रताने. तुम्ही जर करून पाहिलं ना तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येईल. हे व्रत खूप असं पुण्यदायक आणि अनुभवाचं आहे. तुम्ही जर करून बघा. आता ते व्रत कसं करायचं हे माहिती सांगते. थोडी व्हिडिओ मोठी होतीये, परंतु त्याच्यासाठी दुसरी व्हिडिओ बनवू. तर असो, आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रताची माहिती मिळाली, की प्रदोष व्रत कोणत्या कारणासाठी किंवा प्रदोषाचे नाव, कुठल्या दिवशी कोणता प्रदोष असतो. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळालंय की कोणत्या वाराला असणाऱ्या प्रदोषाला काय म्हणतात आणि त्या दिवशी केलेल्या उपवासाचं किंवा ते व्रताचं काय फळ असतं. तर आज इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रत कसं करायचं हे बघणार आहे आपण. पुढचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.